राजकारण आणि समाजकारणातील सुसंस्कृत, सज्वळ आणि अभ्यासू चेहरा म्हणून माजी आमदार सय्यद सलीम सर्वत्र परिचित आहे. सर्वांनाच एकतेच्या धाग्यात गुंफून ठेवण्याचे त्यांचे प्रयत्न सातत्याने राहिलेले आहे. समाजात सद्भावना आणि भाईचारा वाढावा या उद्देशाने माजी आमदार सय्यद सलीम गेल्या 24 वर्षापासून भव्य असा रोजा इफ्तारचा कार्यक्रम घेत आहेत. या इफ्तारमध्ये अनेक राजकीय, सामाजिक प्रतिनिधी, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक सह सर्व समाजातील सामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवते. माजी आमदार सय्यद सलीम यांची इफ्तार पार्टी मिलिया कॅम्पसमध्ये होत आहे. आजही येथे इफ्तार पार्टी आयोजित आहे. बीड विधानसभेचे आमदार माननीय संदीप भैया क्षीरसागर आज येथे उपस्थित आहेत. हे जी परंपरा हिंदू मुस्लिम एकाची सलोख्याची सुरू आहे, याविषयी त्यांची काय प्रतिक्रिया हे जाणून घेऊया. भैया, स्वागत आहे आपलं. हे जे वातावरण आहे, जे परंपरा सुरू आहे इफ्तार पार्टीची, याविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे? रमजान हा पवित्र महिना आहे. या पवित्र महिन्यामध्ये सर्व मुस्लिम समाज पूर्णपणे एक महिना रोजे धरतात, एका जीवानी राहतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की गेल्या 24 वर्षापासून सलीमभाईच्या माध्यमातून इफ्तार पार्टी ही बीडच्या मिलिया कॉलेजमध्ये घेण्यात येते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या इफ्तार पार्टीला सर्व समाजाचे लोक, हिंदू, मुस्लिम, बौद्ध, सगळ्या समाजाचे लोक या इफ्तार पार्टीला गेल्या 24 वर्षापासून येतात. राजकीय सामाजिक परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती की कशा परिस्थितीमधून महाराष्ट्र राज्य आणि देशामध्ये लोकांमध्ये मनामध्ये द्वेष करायचा प्रयत्न करतात. पण या इफ्तार पार्टीनिमित्त आपण जर बघितलं तर कमीत कमी 4-5 हजार लोक येतात आणि हिंदू आणि मुस्लिम लोक एकत्र येऊन एक चांगला संदेश द्यायचं काम सगळ्या समाजाला आणि शांतता राखायचं काम सलीमभाईच्या माध्यमातून. ज्या प्रमाणात मिलिया कॉलेजमध्ये सलीमभाईच्या माध्यमातून ही इफ्तार पार्टी होती, तर मला असं वाटतं जिल्ह्यामध्ये ही सर्वात मोठी इफ्तार पार्टी हिंदू मुस्लिम एकत्र करायचं आणि एका जीवाने राहायचं एक मेसेज त्यांच्या माध्यमातून जातो. ईद एकदम जवळ आहे, 4-5 दिवसावर येऊन ठेपलेली आहेत. तर मुस्लिम बांधवांसाठी, सर्व बांधवांसाठी, तरुणांसाठी ईदविषयी आपली काय शुभेच्छा असतात? हे बघा, आम्ही लहानपणापासून सर्व समाजामध्ये वावरलेले लोक आहेत. बहुजन समाजाचा विचार आमचे तिसरी पिढीसुद्धा त्या माध्यमातून आम्ही करतो. आणि या रमजान महिन्यामध्ये जो उन्हाळ्यामध्ये हा सण या दरवर्षी आपला येतो, पण ज्या पद्धतीने सर्व समाज एकत्र येतात आणि हिंदू आणि मुस्लिम किंवा त्यांचे युवा वर्ग एकत्र राहतात आणि एक चांगला मेसेज या माध्यमातून. माजी आमदार सय्यद सलीम यांच्या इफ्तार पार्टीमध्ये माजी आमदार उषाताई दराळे येथे उपस्थित आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ही इफ्तार पार्टी सुरू आहे आणि आज ताई इथे उपस्थित आहे. यापूर्वीही ते आलेले आहेत. या निमित्ताने त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊया. इफ्तार पार्टीचे सय्यद सलीम अरेंज करतात. हे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे. काल मी एका कार्यक्रमाला गेले होते, विजय बम यांनी आयोजित केला होता. त्या ठिकाणी रामायणाची कथा सांगणारे महाराज जलील महाराज सय्यद होते, पंडित होते. हिंदू आणि मुस्लिम हा वाद लावणारे जे आहेत ते जातीवादी लोक आहेत. आपण अशा प्रकारचे कार्यक्रम करून धर्मनिरपेक्षता आणि जातीय एकता, सामाजिक समता याचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. मी सर्व मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देते आणि या अल्लाह मनुस्मृती को खतम करते एवढीच प्रेयर करते. माजी आमदार सलीम साहेब गेल्या अनेक वर्षापासून इफ्तार पार्टीचं आयोजन करतात. ते माझे चांगले मित्र आहेत आणि हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध या ऐक्याचं प्रतीक म्हणजे ही इफ्तार पार्टी आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे त्याचं आयोजन करतात आणि सर्व धर्मीय त्यामध्ये सहभागी होतात. मुळामध्ये सलीमभाई हे स्वतःच सर्व धर्मियांच्या बरोबर सलोख्याचे संबंध ठेवणारे गृहस्थ आहेत. त्यामुळं त्यांच्याविषयी स्नेहभाव, प्रेमभाव असल्यामुळं सर्व समाज, सर्व बांधव त्या इफ्तार पार्टीला एकत्र येतात. हे ऐक्याचं प्रतीक आहे, एकात्मतेचं प्रतीक आहे. सलीम भाई एक मिसाल है हिंदू मुस्लिम एकता की. वो जब विधानसभा लड़े तो सब हिंदू भाइयों ने भी उनको वोट दिया. हम वैसा ही माहौल चाहते हैं.
आज वो माहौल बिगड़ गया है। वो माहौल को दुरुस्त अगर करना है तो ये करना ही पड़ता है। तो इसीलिए ये बहुत अच्छा काम हमेशा वो करते हैं और बहुत अच्छी मिसाल वो लोगों के सामने रखते हैं। हम भी दिवाली को करते हैं, वो भी करते हैं। यही हमारी तहजीब है, इसी से देश चलेगा और देश को बढ़ावा मिलेगा। ऐसे रोजा इफ्तार या कार्यक्रमानिमित्त अनेक लोकप्रतिनिधी येथे उपस्थित आहेत। सध्या या इफ्तार पार्टीमध्ये लोकपत्रकार भागवतजी तावरे हे सुद्धा उपस्थित आहेत, ते आपल्यासोबत आहेत। सर, स्वागत आहे आपलं। ही जी परंपरा आहे सय्यद सलीम साहेबांची, गेल्या 24 वर्षापासून रोजा इफ्तारचे ते कार्यक्रम घेतात। सर्व समाजाचे लोक या निमित्ताने इकट्ठा या जागेवर होतात मिलिया कॅम्पसमध्ये। हे सर्व वातावरण पाहून आपली काय प्रतिक्रिया आहे? खरं म्हणजे मी सलीम साहेबांचे आभार यासाठी व्यक्त करेल की ती जी दावत देतात ती दावत आमच्या भारतीय सभ्यतेची आहे। मी या पुढे जाऊन सांगतो की मी भाषांतरित कुराणाचं जे अध्ययन केलं, जे वाचन केलं, हा कुराणातला विचार आहे की माणसाचा धर्म कुठलाही असो तर आम्ही कुणाला सक्ती करू शकत नाही, कुणापासून दूर जाऊ शकत नाही। आणि करुणा दयेचा विचार ज्या कुराणामध्ये आम्ही वाचतो आणि ज्याच्यानुसार आम्ही वागतो, अशा इस्लाम धर्मामध्ये अशा प्रकारची एक दावत, ते इस्लामचा परिचय आहे। मी असं समजतो की सलीमभाई ज्या प्रेमाने लोकांना बोलवतात हा विचार आहे आणि हा इस्लामचा विचार आहे। आणि म्हणूनच आम्ही हा इस्लामचा विचार आहे म्हणून त्याचं स्वागत करतो। आणि इथं आल्याच्या नंतर ज्या पद्धतीने आम्ही हिंदू मुस्लिम एकत्रित पाहतो, हे भारतीय सभ्यतेचं लक्षण आहे आणि ही भारताची गरज आहे। खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये हे पूर्ववत आहे, मात्र अलीकडच्या काळामध्ये थोडं वातावरण दूषित झालं आणि धर्मावरून आमच्यामध्ये काही भेद निर्माण झाले। पण मला असं वाटतं की हा विचार इतका जुना आणि इतका मजबूत आहे की कुठलंही राजकारण आणि कुठलीही राजकीय शक्ती या ऐक्याला आणि या नेकीला तोडू शकत नाही। सध्या ईद येऊन ठेपलेली आहे, सर्वांसाठी खास करून तरुणांसाठी आपला काय संदेश असेल? एक सांगू, तरुणांना संदेश देण्याची मला नाही वाटत की या बाबतीत माझी पात्रता आहे। मात्र मी तरुणांना एक आव्हान करेन, मी केवळ मुस्लिम तरुणांना नाही, मी हिंदू मुस्लिम दोन्ही तरुणांना आव्हान करेन की आम्ही कुराण वाचलं पाहिजे आणि आम्ही कुराण समजून घेतलं पाहिजे। या पवित्र रमजान महिन्यामध्ये कुराणाचं पठण जर आम्ही केलं आणि पठण करत असताना आम्ही जर समजून घेतलं तर मला नाही वाटत की कुराण वाचल्याच्या नंतर कुणी सल्ला देण्याची गरज आहे। या तरुणांनी व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे, या तरुणांनी द्वेषापासून दूर राहिलं पाहिजे, या तरुणांनी वाईट सवयीपासून दूर राहिलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा उतारा आणि या सगळ्या गोष्टींचं उत्तर कुराणमध्ये आहे। आमच्या तरुणांनी, हिंदू मुस्लिम दोन्ही समाजातल्या तरुणांनी कुराणाचं पठण केलं पाहिजे आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने एका मानवी मूल्यांची जोपासना सांगितलेली, मानवी मूल्य सांगितलेली आहेत, त्या पद्धतीने आमचं जीवन जगलं पाहिजे। त्या निमित्ताने आमची कुटुंब व्यवस्था निर्माण झाली पाहिजे। मग यानंतर या समाजाला चांगलं समाज बनण्यापासून कोणी रोकू शकत नहीं। आज भीड़ के मिलिया कैंपस में माजी आमदार सैयद सलीम साहब का इफ्तार पार्टी आयोजित है, यहाँ पर होने जा रहा है। पिछले 24 सालों से माजी आमदार सैयद सलीम साहब का इफ्तार पार्टी यहाँ पर होता है और भीड़ के हर रोज़ेदार के लिए ऐसा महसूस होता है कि उसकी रोज़ा इफ्तारी है। और सैयद सलीम साहब हमारे पास मौजूद है। साहब, आपका इस्तकबाल है। मैं जानना चाहूँगा कि ये जो इफ्तार पार्टी का आयोजन हुआ है, इसका क्या उद्देश्य है? जिस तरह से आपने बताया कि पिछले 24 साल से भीड़ शहर के अंदर रोज़ा इफ्तारी का प्रोग्राम मुनक़द किया जा रहा है, उसके पीछे का मेरा मकसद एक ही है कि यहाँ पर हमारी हिंदू मुस्लिम एकजुटता को बढ़ावा मिलना चाहिए। इसके अलावा मैंने कभी भी रोज़ा इफ्तारी के प्रोग्राम में राजकारण नहीं किया। और ख़ास बात यह है कि हर समाज का तबके का आदमी, गरीब आदमी, अमीर आदमी, पत्रकार, वकील, डॉक्टर, पुजारी, कार्यकर्ता सब लोग इसमें शामिल होते। इसलिए मैं ये जो प्रोग्राम रखता है इसमें मेरा कोई भी किसी भी किस्म का कोई राजकीय हेतु नहीं है। सब बहुत बड़ा प्रोग्राम होता है, हज़ारों की तादाद में लोग इसमें उपस्थित रहते हैं। इतना सारा नियोजन किस तरह हो पाता है? नहीं, सब हमारे कार्यकर्ता सब मिलकर झटते, दोस्त लोग झटते, लोग आते, इसलिए हम ये कार्यक्रम करते हैं। ये सीधी बात है, दूसरा कोई मकसद नहीं इसका। माजी आमदार सैयद सलीम की इफ्तार पार्टी में मिलिया कैंपस में मशहूर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शिबू खान ये आज यहाँ पर मौजूद है, हमारे साथ हैं। और जिनका मशहूर स्लोगन है, क्या बोलती पब्लिक। इस मौके पर हम सब देखकर उन्हें खुश हुए हैं। और आज ये पब्लिक देखकर, चूँकि वो भी एक अच्छा इन्फ्लुएंस रखते हैं, उनकी क्या प्रतिक्रिया जानना चाहेंगे। सर, आपका इस्तकबाल है, स्वागत है। आज का ये रोज़ा इफ्तारी का प्रोग्राम है, आप भी सोशल मीडिया पर बहुत एक्टिव है, काम करते हैं, ये देखकर आपकी क्या प्रतिक्रिया बनती है? आज तकरीबन 24 साल हो गए माजी आमदार सैयद सलीम साहब को, तो ऐसा लगता है कि यहाँ पर ऐसा कुछ, यहाँ पर सभी धर्म जाति के लोग हैं और यहाँ पर कुछ भेदभाव नहीं अपने पास मिलिया कैंपस में।
और तकरीबन नहीं भी बोले तो मैं खुद बचपन से यहाँ पर आता हूँ सैयद सलीम साहब के इफ्तार पार्टी में। तो मुझे बहुत खुशी हुई कि हर साल और आने वाले साल भी सैयद सलीम साहब अच्छा पैगाम, अच्छा मैसेज देते हैं हिंदू मुस्लिम में कि इफ्तारी तो एक बहाना है एकजुट होने का। इफ्तारी एक बहाना एकजुट होने का। सैयद सलीम साहब को अल्लाह नवाजेगा एकजुट करने के लिए। बहुत बहुत धन्यवाद सैयद सलीम साहब आपका कि आप हर साल हिंदू मुस्लिम गरीब और अमीर लोग यहाँ पर सब देखने को मिलते हैं। ऐसा कुछ है नहीं यहाँ पर कि सब गरीब जाति के, सब एकदम टीचर एजुकेशन लोग भी यहाँ पर इफ्तारी में आते हैं सैयद सलीम साहब के। और मुझे लगता है कि सैयद सलीम साहब आगे चल के अल्लाह आपको और तरक्की दे और आने वाले फ्यूचर में आपके तो जो हौसला अफजाई करें। नौजवानों के वास्ते ये है कि भाई मेरे वीडियोस देखो, मुझे लाइक करो और सरकार एक्सप्रेस को सब्सक्राइब करो।